वारी वारी कीर्तनाची वारी। बघा, त्याच दिवशी तुमचा संसार सुफल होईल का ज्या दिवशी तुम्ही देवाला शरणागती कराल। किंवा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सुफल हा जन्म होईल तेथोनी देता आलिंगन वैष्णवाचे। वैष्णवाला आलिंगन दिलं, तुमचा जन्म सफल झाला। देवाला आलिंगन दिलं, तुमचा जन्म सफल झाला। आणि जर तुमच्या या गाठी रजगुण तमगुण सत्वगुणाच्या गाठी गेल्या आणि तुम्ही भगवंताला जर शरण गेलात तर खऱ्या अर्थानं तुमचा शिमगा सफल झाला। भगवान शंकराचं शिव नाम तुमच्या जीवनामध्ये गायलं का तुमचा जन्म सफल झाला। आणि हा बघा, जन्म सफल होण्याकरता लास्ट आणि बेस्ट ही एकच वेळ आहे। प्रमाणाखाली फक्त अंडरलाईन करीत चला। संत सांगतायत, आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा। येतानीच आपण कसे आलोय, दूर न आलो मेघा दुःख झाले दारू। दुरून आलोय म्हणजे 84 लक्ष येऊन फिरून आलोय। यावया यथवरी होते हेची कारण, इथपर्यंत येण्याचं हे कारण होतं दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन। याच्यानंतर तुम्ही आणि मी पुन्हा इथे येऊ, या मृत्यू लोकामध्ये येऊ आणि मनुष्य जन्म घेऊन येऊ याची अपेक्षा मनात बाळगू नका। आणि म्हणून ईश्वराची शरणागती ज्यांच्या जीवनामध्ये झाली त्यांचं जीवन सफल झालं, आणि ज्यांच्या जीवनात ईश्वर शरणागती झाली नाही त्यांचं जीवन निष्फळ झालं। ज्ञानोबारायांची 2-3 उदाहरणं आपल्यासमोर मोजक्या वेळामध्ये देण्याचे प्रयत्न करतो। माऊली ज्ञानोबाराय सांगतात, असं एक झाड आहे, ऐका ज्ञानेश्वरी ऐका, असं एक झाड आहे का ते शेतामध्ये बांधावरती उगवतं, 100-150 फूट उंच जातं। त्या झाडाला कधी फूल येत नाही, त्या झाडाला कधी फळ येत नाही, त्या झाडाची कधी सावली पडत नाही, आणि त्या झाडाचा कधी बिल्डिंगच्या कामाला उपयोग होत नाही। माऊली ज्ञानोबाराय सांगतात त्या झाडाचं नाव आहे साबरीचं झाड। ओवी ऐका, ज्ञानोबाराय सांगतात, का साबरी वाढी नल्या सरळा, वरी फळना आत पोकळा, का स्तन झाले गळा शेळी जैसे। ज्ञानोबारायचे दृष्टांत आहेत महाराज। साबरीचं झाड उंच वाढलं, फळ नाही फूल नाही। शेळीच्या गळ्याला 2 स्तन आले पण त्यानं आयुष्यात कधी दूध दिलं? जसं शेळीच्या गळ्याचे स्तन दूध देत नाहीत आणि साबरीचं झाड उपयोगात येत नाही, त्याप्रमाणे जो भगवंताला शरण गेला नाही त्याचं जीवन निष्फळ झालं। दृष्टांत नंबर 2, माऊली ज्ञानोबाराय सांगतात, एकाच्या दारामध्ये लिंब होता, बहार आला लिंबाला, एवढा माल लागला का एक्सपर्ट क्वालिटी द्राक्षाच्या भावात विकू लागला। खरं आहे का? लिंबुळ्या कधी द्राक्षाच्या भावात विकत नाही, कारण माऊली ज्ञानोबाराय सांगतात, लिंबुळ्या खाणारा माणूसच नाही, जो लिंबुळ्या खातो त्याला का वळा। निंबोळ्या मोडून आला, तो कावळ्याशी सुकाळू झाला, आणि तैसा भक्तीनं वाढी नला दोषाची लागी। लक्षात घ्या, निष्फळ जीवन याही पुढे ज्ञानोबारायांना राहवलं नाही। आणि म्हणून माऊली ज्ञानोबाराय सांगतात, माझी भक्ती विन, अर्जुन ऐक, माझी भक्ती विन जळवले त्याचे जियाले पण, काय पृथ्वीवरी पाषाण नव्हती। अरे दगड कमी आहे का? तसं ईश्वराला शरणागती जाऊन ज्यांनी आपलं जीवन सफल केलं नाही त्याच्यापेक्षा दगड बरा। भक्ती विना पशु कशाची वाढला, नाथबाबांचंच प्रमाण म्हटलं, गोड प्रमाणे, भक्ती विना पशु, भक्ती न करणाऱ्याला नाथ महाराज माणूस म्हणले नाही बरं का, मी बोलत नाही, नाथ महाराज म्हणतात भक्ती न करणारा नाथ महाराज माणूस म्हटले नाही, काय म्हटले? पशु म्हटले। याही पुढे मी नाथ भागवतातली गोवी तुम्हाला सांगेल, नुसतं पशु नाही म्हटल्या। ऐका नाथ महाराजांची गोवी ऐका। नाथ महाराज म्हणतात, पावनी मनुष्यपणा जो न साधे ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्धब जाना पुच्छेवी न दो पायी। ज्यांना मनुष्य जीवन प्राप्त होऊन ब्रह्मज्ञान प्राप्त करता आलं नाही त्याला शेपूट नाही आणि 2 पाय नाहीत, आणि त्याचं नाव आहे ह भप गर्धब, तो लांडा गर्धब जाना पुच्छेवी न। आता संतांची भाषा आहे, नाथ महाराज गाढव म्हणतात तर तुकाराम महाराज कुत्र म्हणतात। पुच्छ नाही पादचारी,
आणि मनुष्य परी कुत्री ती. हे का तर आपलं जीवन सफल झालं पाहिजे आणि ते सफल जीवन होणं म्हणजे आपला शिमगा सफल झाला. आणि हे सांगताना नाथ महाराज सांगतात, हे बघा, हे मी तुम्हाला कळकळीनं सांगतोय, हे मी तुम्हाला माझ्या अंतकरणातून सांगतोय, माझ्या बोलण्याला हसू नका बरं का. काही लोक संतांच्या बोलण्याला हसायला लागले, काही लोक संतांना हसायला लागले. आणि जो माणूस हसत असतो संतांना, देवाला, भगवंताला, तो माणूस नाही. नाथ महाराज म्हणले, भाविकांनो, माझ्या बोलण्याला हसू नका. का हसू नका? तो उपेक्षात्मक हसू नका. तुम्ही आनंदात कुणाला हसा. तुम्हाला एखादं गाडीहून पडल्याच्या नंतर हसू जास्त येतं, उचलायच्या अगोदर तुम्ही हसता. हा, याला उपेक्षात्मक हसू म्हणता. एखाद्याचं स्वरातून गेलं, एखादा कीर्तनकार चुकला, एखाद्याचं प्रमाण विसरलं, हे काय, याला उपेक्षात्मक हसणं म्हणतात. आणि मग ऐका, नाथ बाबा सांगतायत, असं तुम्ही माझ्या बोलण्याला हसू नका. आणि हसू नका तर नका, पण एक काम करा, हेच गाणे गा. कोणतं गाणं गा? देवाला जे गाणं प्रिय आहे ते गाणं गा. हा, हे कीर्तन ऐकणाऱ्या माणसांच्या हृदयामध्ये एकही विकार राहणार नाही. लक्षात घ्या, ही नारदाची गादी आहे आणि हे पवित्र हे मंदिर आहे. म म्हणजे मांगल्य, दी म्हणजे दिव्यता, रम म्हणजे रम्यता. इथं आलेला माणूस पांडुरंग साक्षात्कारी होतो तेव्हा त्याला दुर्बुद्धी सुचणारच नाही. आणि म्हणून तुम्ही हेच गाणे गा, तुम्ही हसू नका. आणि जर तुम्ही हसायला लागलात आणि हे गाणं जर तुम्ही गायलं नाही तर हे तुमचं जे मन आहे ना, हे मन हे भक्ती मार्गामध्ये न राहता विषयाकडे जाईल. म्हणून याला भूतसभेची कार्ती. दुसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात, भूतसभेची कारटी, विषय गवऱ्यात चोरटी, उतरा कुकर्माची रहाटी, हेच गाणे गा विठ्ठल विठ्ठल.